नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 90. विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला 11वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. यापूर्वी कधीही न बघितलेली गोष्ट अचानक डोळ्यासमोर आली की आपण भारावून जातो. अर्जुनाचे सुद्धा जरा असेच झाले आणि आपल्या भावना त्यांनी कशा व्यक्त केल्या याबद्दल आज या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यत् देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. हा 11व्या अध्यायातील 13वा श्लोक. या श्लोकातून संजय म्हणतात की तिथे त्या क्षणी देवाच्या रूपात अर्जुनाने संपूर्ण विश्व विविध विभागांसह एकाच ठिकाणी एकत्रित झालेले पाहिले. मागच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या भव्य रूपात संजय काय काय बघतात हे जाणून घ्यायला सुरुवात केली. श्रीकृष्णांचे अनेक चेहरे व डोळे होते. त्यांच्यावर अनेक दैवी अलंकार व हातात दैवी शस्त्र देखील होती. थोडक्यात अर्जुन जे बघत होता आणि यापुढे देखील बघणार होता ते आपल्या मानवी अनुभवाच्या पलीकडे होते. अर्जुनाने आत्तापर्यंत जे बघितले होते त्याबद्दल बोलत असताना या पुढच्या श्लोकात संजय काय म्हणतात ते बघूया. अर्जुन करता हे दृश्य जगत्कृत्स्नम होते, म्हणजे अस्तित्वात असलेले सर्व काही, आपले संपूर्ण विश्व अर्जुनाने श्रीकृष्णांच्या वैश्विक स्वरूपात पाहिले. इथे आपल्याला भगवंतांच्या अनंत स्वरूपाचा अंदाज येतो. आपल्या समोर उभे असलेले श्रीकृष्ण, त्यांच्या शरीरात अर्जुन आपलेच नाही तर अनेक विश्व बघू शकतो. आपल्या भोवती असलेली ऊर्जा, त्यांच्यातील शक्ती, त्यांची भव्यता, या सर्व गोष्टी कदाचित आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहेत. श्रीकृष्णांच्या लहान असतानाची एक कथा आहे. त्यांची आई यशोदा त्यांना आपले तोंड उघडायला सांगते. तोंडात यशोदा मातेला आपल्या विश्वाचा पूर्ण समावेश दिसतो. त्यांना धक्का बसतो, पण श्रीकृष्ण त्यांना आश्वासन देतात की मी तुझा मुलगा आहे आणि तू मला तुझा पुत्र म्हणून पहा. अर्जुन हे दृश्य पाहून विस्मयाविष्टो किंवा मंत्रमुग्ध झाला. त्याने लगेच भगवंतांपुढे हात जोडून नमन केले. अर्जुनाच्या नम्र स्वभावाबद्दल आपण यापूर्वी पण बोललो होतो. अर्जुनाची मनस्थिती समजणे कठीण आहे, कारण तो तिथे भगवंतांसमोर होता. मात्र संजय हे दुरून सर्व काही पाहत होते. एखादी क्रिकेटची मॅच लाईव्ह स्टेडियममध्ये बघणे आणि घरी टीव्हीवर बघण्यात जो फरक असतो अगदी तसेच. अर्जुनाच्या भावनांबद्दल हे आपल्याला पुढच्या श्लोकातून समजते, कारण आता अर्जुन अनुष्टुप छंदात न म्हणता त्रिष्टुप छंदात भगवंतांशी बोलतो. महर्षी वेदव्यास यांनी छंद किंवा पोएटिक मीटर्स हे भावनिक स्वरात किंवा तीव्रतेत बदल होण्याचे संकेत देण्यासाठी वापरले होते. भगवंतांना त्यांच्या अनंत स्वरूपात पाहणे भक्ताला कसे भारावून टाकू शकते याबद्दल आपल्याला या श्लोकातून समजते. अर्जुन श्रीकृष्णांमध्ये सर्व देव बघू शकतो. या देवांमध्ये होते कमळावर बसलेले ब्रह्मदेव, शंकरदेव, वसिष्ठासारखे ऋषी, वासुकीसारखे स्वर्गीय सर्प आणि बरेच काही. कमळावर बसलेले ब्रह्मदेव निर्मितीचे प्रतीक आहेत. शंकरदेव हे विनाशाचे प्रतीक मानले जातात. हे चित्र आपल्याला विश्वाची निर्मिती आणि विनाश या गोष्टी एका दैवी स्वरूपात आहेत याची जाणीव करून देते. तसेच ऋषी आणि आकाशीय सर्प हे आपल्या जीवनात असलेल्या विविधतेचे प्रतीक आहेत. याचा अर्थ म्हणजे आपण सगळे या विश्वाशी एकमेकांशी जोडलेलो आहोत.
आपण भगवंतांचाच एक भाग आहोत. हे वर्णन ऐकता आपल्याला हे लक्षात येते की आपले अंतिम ध्येय हेच की भगवान आणि भक्त हे आध्यात्मिक जागृतीच्या सर्वोच्च अवस्थेत एक आहेत. आणि अद्वैत तत्वज्ञानाचा हाच तर सार आहे. या विश्वरूपात अजून काय दिसते आणि शिकायला मिळते हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.